29 जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या 4 प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा देण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे। राष्ट्रीय बाजार समिती ही संकल्पना केंद्र सरकारच्या मॉडेल ॲक्ट 2017च्या धोरणावर आधारित आहे। गेल्या काही वर्षात बाजार समित्यांवर असलेला राजकीय हस्तक्षेप, व्यापाऱ्यांचे एकाधिकार आणि संचालक मंडळातील भ्रष्टाचार यामुळे शेतकऱ्यांना न्यायापासून वंचित राहावे लागत होते। पारदर्शक व्यवहाराऐवजी दलाली व लूट सुरू होती। त्यामुळे शेतमालाच्या विक्री प्रक्रियेत गैरप्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारने सुधारित मॉडेल ॲक्ट लागू करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याचीच अंमलबजावणी आता सुरू झाली आहे। यामध्ये बाजार समितींचे डिजिटायझेशन, ई-नाम प्रणालीशी जोडणी आणि एक देश एक परवाना अशा क्रांतिकारी बाबींचा समावेश आहे। या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना देशभरातील व्यापाऱ्यांशी थेट व्यवहार करता येणार आहे। त्यामुळे हा निर्णय केवळ शेतकऱ्यांच्या आर्थिक हक्कांची पुनर्बांधणी करणारा नाही, तर राज्याच्या कृषी व्यवहार व्यवस्थेत एक मोठी सुधारणा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज।